आणि आता बघूया बातमी 36 जिल्ह्यांची। वादग्रस्त पोलीस अधिकारी रणजित कासलेला 23 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। अॅट्रॉसिटी प्रकरणात रणजित कासले विरोधात बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बुलढाणा जिल्ह्यातील शेगावमधल्या नागरिकांमध्ये नख तुटण्याची समस्या निर्माण झालेली, त्यामुळे पुणे आरोग्य विभागाची टीम बोंडगावामध्ये दाखल झाली आहे। उद्या इकडे दिल्लीचे आरोग्य पथक दाखल होणार असून नागरिकांना घाबरून न जाण्याचं आवाहन केलं आहे। दाभोळकर हत्या प्रकरणातील जामिनावरती सुटलेला संशयित आरोपी विक्रम भावे यांच्या दाभोळकर हत्या आणि मी या पुस्तकाचं आज कोल्हापूरमध्ये प्रकाशन पार पडलं। यावेळेला बोलताना दाभोळकर हत्या प्रकरणात आपल्याला विनाकारण गोवल्याचं विक्रम भावे म्हणाले। तर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी गुन्ह्याचा तपास फिरवल्याचा गंभीर आरोप सुद्धा केलाय। सुप्रीम कोर्टाने नाशिक महापालिकेला दिलासा दिलाय। नाशिक दर्गा प्रकरणी याचिकाकर्त्यांची मागणी फेटाळण्यात आलेली आहे। याचिका दाखल करण्यापूर्वीच पालिकेने कारवाई केल्याचं निदर्शनास आल्यामुळे दर्गा ट्रस्टला नव्याने हायकोर्टामध्ये दाद मागण्याचा सल्ला कोर्टाने दिलाय। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात डॉक्टर घैसास यांना अटक करण्याची मागणी भिसे कुटुंबियांनी केलेली आहे। महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल समोर सुनावणी पार पडली। तनिषा भिसेंचं कुटुंब सुनावणीसाठी हजर होतं, तर डॉक्टर घैसास गैरहजर होते। महिलेची खासगी माहिती रुग्णालयाकडून प्रसारित करण्यात आल्याच्या विरोधात भिसे कुटुंबियांनी तक्रार केली होती। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणानंतर राज्य सरकारने मंगेशकर रुग्णालयाला दणका दिलेला आहे। या प्रकरणामध्ये गरीब रुग्णांसाठीचा धर्मदाय निधी शिल्लक असताना पैसे मागितल्यामुळे मंगेशकर रुग्णालयाला 10 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे। महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणामध्ये दोषी अभय कुरुंदकरला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे। तर सहआरोपी कुंदन भंडारी महेश फळणीटकरला 7 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे। छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा फर्स्ट लुक समोर आलेला आहे। मालवणमध्ये 60 फूट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवण्यात आलाय। पुतळ्याची निर्मिती पद्मभूषण राम सुतार यांनी केली। सिंधुदुर्गच्या मालवणमधील राजकोटमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती तलवारधारी पुतळा उभारण्यात येतोय। या पुतळ्याचं काम आता जवळपास पूर्ण झालंय। लासलगावच्या निफाड नैताळे गावातील ऐतिहासिक 12 पोस्टच्या पाकिटावरती झळकलेला आहे। मन की बातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12ची दखल घेतलेली आहे। वर्ध्यात गेल्या आठवड्यापासून तापमानाचा पारा वाढता राहिलेला आहे। तापमानाचा फटका पर्यटन व्यवसायाला सुद्धा बसतोय। वर्ध्यातील सेवाग्राम आश्रमाला रोजचा 1000 ते 1500 पर्यटक भेट देत होते, मात्र आता तापमान वाढीमुळे पर्यटकांची संख्या घटली आहे। परभणी जिल्ह्यात उन्हामुळे भूजल पातळी यामध्ये घट झालेली आहे, त्यामुळे अंदाजे 800 हातपंप ऐन उन्हाळ्यामध्ये बंद पडलेले आहेत, त्यामुळे पाणी टंचाईची शक्यता निर्माण झाली आहे। रत्नागिरी जिल्ह्याला पाणी टंचाईच्या झळा बसायला सुरुवात झाली आहे। दापोलीतील काही वॉर्डमध्ये 4 दिवसात पाणी पुरवठा केला जातोय। मे महिन्यापूर्वीच शहरामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली। भुसावळ शहरात एप्रिलमध्येच पाणी टंचाई निर्माण झाली, तसंच शहरातील पाणी वितरण हे असमान झालेलं आहे। काही भागांना 9 तर काही भागांना 15 दिवसांनी पाणी पुरवठा केला जातो। नियोजनाचा अभाव असल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली। अकोल्याच्या उगवा गावामध्ये नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। महिना पाणी मिळत नसल्यामुळे नागरिक त्रस्त झालेत। पाणी चोरी होत असल्यामुळे नागरिकांवरती पाण्याच्या टाकीला कुलूप लावण्याची वेळ आलेली आहे। छत्रपती संभाजीनगरला पाणी पुरवठा करणाऱ्या हर्सुल तलावात केवळ 21 फूट पाणी शिल्लक राहिलेलं आहे। रोज 12.5 MLD पाण्याचा उपसा होतोय, मात्र पाणी पुरवठा करणारी यंत्रणा निष्क्रिय ठरलेली आहे, त्यामुळे 14 वॉर्डातील नागरिक हे आता तहानलेले आहेत। जळगावात प्राथमिक शिक्षण विभागातर्फे वेद प्रेरक कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। कार्यशाळेमध्ये जिल्हाभरातील विविध शाळांचे 164 शिक्षक, केंद्रप्रमुख आणि गटविकास अधिकारी सहभागी झाले। चाळीसगाव मुख्य बाजार समितीत लिलाव आज बंद आहे, त्यामुळे बाजार समिती परिसरामध्ये शुकशुकाट पाहायला मिळतोय। शेतमाल टाकण्यास जागा नसल्यामुळे तसंच बँकेतून पुरेशी रक्कम उपलब्ध होत नसल्यामुळे परवानाधारक खरेदीदार व्यापाऱ्यांनी आज बंद पुकारलाय। हिंगोलीतील धुळखात पडलेल्या सिद्धेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचं अखेर लोकार्पण पार पडलेलं आहे। प्राथमिक आरोग्य केंद्रांची इमारत मागील 6 ते 7 महिन्यांपासून लोकार्पणाच्या प्रतीक्षेत होती। याबाबत न्यूज 18 लोकमतने बातमी दाखवल्यानंतर प्रशासनाला जाग आली। नंदुरबारमध्ये 100 रुपयांचा स्टॅम्प मिळत नसल्यामुळे नागरिकांना नाईलाजाने 500 रुपयांचा स्टॅम्प खरेदी करावा लागतो, त्यामुळे नागरिकांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो। यावरती तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करत आहेत।
बुलढाण्याच्या देऊळगाव राजा तालुक्यातील मोतीसिंग परिहार यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला। ही बातमी त्यांच्या पत्नीला समजतात त्यांना धक्का बसला आणि या धक्क्यामुळे त्यांच्या पत्नीचा सुद्धा मृत्यू झालेला आहे। एका चितेवर दोघांचेही अंत्यसंस्कार करण्यात आले। परिहार दाम्पत्याच्या निधनामुळे संपूर्ण गाव हळहळले आहे। अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाचा गलथान कारभार चव्हाट्यावरती आलेला आहे। रुग्णाच्या नातेवाईकांनी हातात सलाईन धरून रुग्णालयात नेलेला आहे, तर स्ट्रेचर आणण्यासाठी सुद्धा नातेवाईकांना सांगण्यात आल्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जातो। जळगावच्या दानवडमध्ये तहसीलदारांचे आदेश असताना सुद्धा तयार केलेला रस्ता शेतकऱ्यांनी खोदून नुकसान केलेला आहे। रस्ता खोदून नुकसान करणाऱ्या शेतकऱ्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस तसंच महसूल प्रशासनाकडे सुद्धा तक्रार दाखल केली आहे। भुसावळ रेल्वे विभागाने राबवलेल्या तिकीट तपासणी मोहिमेत अजब प्रकार समोर आलेला आहे। विना तिकीट प्रवाशांकडून पैसे वसूल करणाऱ्या बनावट 7 कर्मचाऱ्यांना पकडण्यात आले। या मोहिमेमध्ये 132 प्रवाशांकडून 4.25 लाख रुपये वसूल करण्यात आले। सांगलीत कार आणि दुचाकीचा अपघात झाल्यानंतर 108 नंबरवरती फोन करत रुग्णवाहिका मागवण्यात आली, मात्र रुग्णवाहिकेचा ब्रेक लागत नसल्यामुळे पाठीमागील चाकामध्ये दगड लावून अँब्युलन्स थांबवण्यात आलेली आहे। यानंतर ग्रामस्थांनी आरोग्य विभागाला धारेवर धरले। रायगडमधील स्थानिक व्यापाऱ्यांच्या पहिल्या टप्प्यातील आंबा नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये आणि पुणे मार्केटला विक्रीसाठी रवाना झालेला आहे। दुसऱ्या टप्प्यातील आंबा स्थानिक व्यापारी श्रीवर्धन मसळा राज्यमार्ग स्टॉलवरती लावून विक्री करताना दिसतात। वाढत्या तापमानाचा सागरी मासेमारीवरती परिणाम होताना दिसतोय। अनेक मच्छीमार बोटी बंदरातच थांबवून ठेवण्यात आलेले आहेत। एकीकडे बोटिंगच्या डिझेलचा खर्च वाढत असताना दुसरीकडे मासे सुद्धा मिळत नसल्यामुळे मच्छीमार हवालदिल झाले। गायरान जमिनीवरील सौर ऊर्जा प्रकल्पाविरोधात शिवसेना दलित आघाडीने जालना जिल्हाधिकारी कार्यालयावरती भव्य मोर्चा काढला। या प्रकल्पासाठी जमीन बळजबरीने घेतल्या जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला। अमरावतीत काँग्रेस विरोधात भाजप आक्रमक झाली आहे। नॅशनल हेराल्ड घोटाळा प्रकरणी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यावरती कारवाई करण्याची मागणीसाठी काँग्रेसची प्रेतयात्रा काढण्यात आली। यावेळेला पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली। भाजपनं अमरावतीतील आंदोलनासाठी जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहाचा वापर केल्याचा आरोप काँग्रेसने केला। या विरोधामध्ये काँग्रेस आक्रमक झाली। जिल्हा परिषदेच्या सीईओच्या केबिन बाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। काँग्रेस पक्षाकडून नागपूर महापालिकेमध्ये जोरदार आंदोलन करण्यात आले। अतिक्रमणाच्या नावाखाली महापालिकेचे अधिकारी बिल्डरचं हित साधत असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला। नाशिक महापालिकेच्या गेटवरती मनसेकडून आंदोलन करण्यात आलं। पालिकेच्या गेटवरच मनसेने घंटानाद आंदोलन केलेलं आहे। दत्तक नाशिकच्या समस्या सोडवण्यासाठी मागणी करण्यात आली। गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातल्या डव्वा ग्रामपंचायतीला राष्ट्रीय पंचायत पुरस्कार मिळालेला आहे। देशामध्ये प्रथम क्रमांक मिळवल्याने डव्वा ग्रामपंचायतीला 1 कोटी मिळणार आहेत। हवामान बदलाचे होणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत डव्वा ग्रामपंचायतीला पुरस्कार जाहीर करण्यात आला। श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा जयघोष महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून थेट लंडनपर्यंत पोहोचलेला आहे। सर्व वारकरी भाविकांनी एकत्र येत भव्यदिव्य स्वपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर उभारलेलं आहे। यासाठी विठुरायाच्या पादुका 22 देशातून 70 दिवसांची थेट पंढरपूरहून लंडनकडे आणण्यात येणार आहेत। यावेळेला देहूमध्ये पादुकांचं आगमन झालं। दरवर्षी पार पडणाऱ्या प्रतिष्ठेच्या खेड केसरी कुस्ती स्पर्धा 2025 मध्ये व्यंकोबा मैदानाचा तगडा पैलवान प्रणव बोत्रेने दमदार कामगिरी करत यंदाचा खेड केसरी किताब पटकावला आहे। पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील चांडोली गावच्या यात्रेमध्ये चिमुकल्यांच्या शर्यतीत बैलगाडा घाटात स्थान दिलेलं आहे। चिमुकल्यांच्या या जिगरबाज खेळाने बैलगाडा घाटातल्या थराराने चिमुकल्यांना कौतुकाची थाप देण्यात आली आहे। अंबरनाथमधील उद्योजक विश्वनाथ पनवेलकर यांच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आलाय। दरम्यान या गोळीबाराचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय। पनवेलकर यांच्या घराजवळ दुचाकीवरून 2 अज्ञातांनी गोळीबार केल्याचा व्हिडिओमधून दिसून येत आहे। मीरा भाईंदर महापालिकेच्या विरोधात मनसेने प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढलेली आहे। मीरा भाईंदर महापालिकेच्या क्रीडा संकुलात बुडून 11 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता। या विरोधात मनसे पालिकेचा विरोध केला आहे। मुंबईत कचरा वाहतूक करणाऱ्या कामगाराचा अपघातात मृत्यू झालेला आहे। मागील 4 दिवसात दुसरा अपघात झालेला आहे। कामगाराच्या मृत्यूनंतर मनसे आक्रमक झाली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कामगार सेना सरचिटणीस केतन नाईक यांनी मृत कामगाराच्या कुटुंबियांसहित जी उत्तर विभाग कार्यालयावरती धडक देत प्रशासनाला जाब विचारला आहे।
31व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध साहित्यिक प्रवीण गायकवाड यांची निवड करण्यात आलेली आहे। 9 आणि 10 मे रोजी हे संमेलन कराडमध्ये संपन्न होणार आहे। संमेलनाचं उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे। आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवरती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी वारकऱ्यांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी विविध ठिकाणची पाहणी करत अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत। वारकऱ्यांसाठी नियोजन समितीतून निधी उपलब्ध करून दिला जाईल असं पालकमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे। पंढरपुरात मंत्री शंभूराज देसाईंना काळे झेंडे दाखवण्यात आलेले आहेत। शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे अशी घोषणा यावेळी देण्यात आली। कांद्यांचे दर घसरण्याला केंद्र सरकारचं धोरण जबाबदार असल्याचा आरोप शेतकरी नेते राजू शेट्टींनी केलाय। नाफेडने स्वतः लिलावात भाग घेऊन कांदा खरेदी करावी अशी मागणी शेट्टींनी केली। वसईच्या पारनाका इथल्या काँग्रेस पक्षाच्या कार्यालयावरती भाजपाने निषेध आंदोलन केलं। नॅशनल हेराल्ड प्रकरणातून देशाची फसवणूक करणाऱ्या काँग्रेस पक्षाचा यावेळेला जाहीर निषेध करण्यात आलेला आहे। यावेळेला पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांची धरपकड केली। सिंधुदुर्गच्या सावडाव ग्रामपंचायतीतील माहिती अधिकारात भ्रष्टाचार उघड केल्याप्रकरणी मारहाण झालेल्या कार्यकर्त्यांची विनायक राऊतांनी भेट घेतलेली आहे। विचारपूस करत ठाकरे गट आपल्या पाठीशी असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे। सध्या येवल्याच्या ग्रामीण भागात पाणी टंचाईने तोंड वर काढलं असून काही गावांना टँकरने पाणी पुरवठा केला जातोय। याच पार्श्वभूमीवरती दौऱ्यावर असलेल्या छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांची भेट घेत नियोजन करण्याच्या सूचना दिल्या। राज्याच्या वेगवेगळ्या भागातून अंध युवक पुण्यामध्ये येतात। त्यांच्यासाठी बच्चू कडू यांनी स्वतः स्नॅक सेंटर सुरू केलेलं आहे। विशेष म्हणजे या स्नॅक सेंटरमध्ये तयार होणारे सर्व पदार्थ हे अल्पदृष्टी असणारे अंध मित्र बनवणार आहेत। डीआरडीओचे महासंचालक आणि ब्रह्मोसचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर जयतीर्थ आर जोशी यांनी तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतलंय। सलग दुसऱ्या दिवशी देवीची पूजा करत अभिषेक केलाय। पुण्याच्या रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील MEPL कंपनीच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनलेला आहे। आजूबाजूच्या अनेक गावातील पाणी साठे दूषित झाले, त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। या विरोधात आवाज उठवल्यानंतर शरद पवारांनी याची दखल घेतलेली आहे। येत्या 23 एप्रिलला पवार शिरूर दौऱ्यावर येणार असून ते पाहणी करतील। बीड जिल्ह्यातील आष्टी शहरामध्ये तब्बल 550 बोगस मतदारांच्या नोंदणीच्या प्रकरणावरती बीड जिल्हाधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही। त्यामुळे उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जिल्हाधिकाऱ्यांना 8 मे पूर्वी शपथपत्र सादर करण्याचे आदेश दिले। तांडा वस्ती सुधार योजनेने प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत येतात त्याला आम्ही मान्यता देतो। तक्रार करणाऱ्या आमदारांनी याबाबत पडताळणी करावी असं वक्तव्य मंत्री अतुल सावेंनी केले। मुंबईत 26 एप्रिल रोजी मनसेकडून प्रतिपालिका सभागृहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमासाठी मनसेकडून आदित्य ठाकरेंना निमंत्रण देण्यात आलं। याशिवाय मंत्री आशिष शेलार, मंत्री उदय सामंत यांना सुद्धा निमंत्रण देण्यात आलं। जालन्याच्या अंबडमधील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात प्रथम वर्षात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झालाय। कन्हैया गहुले असं या विद्यार्थ्याचं नाव आहे। शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच या विद्यार्थ्याच्या मृत्यूचं कारण समोर येईल अशी माहिती अंबड पोलिसांनी दिली। जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात पती पत्नीच्या वादातून नातेवाईकांमध्येच फ्री स्टाईल हाणामारी झाली। या प्रकरणी नातेवाईकांकडून परस्पर विरोधात तक्रार दाखल केली। गोंदियाच्या लोहारा गावामध्ये लग्नादरम्यान मोठा अपघात झाला। वराच्या बग्गी वाहनाचे ब्रेक निकामी झाल्यामुळे एक महिला या बग्गीखाली आली आणि या अपघातात महिलेचा मृत्यू झालाय, तर एक जण गंभीर जखमी आहे। विक्रोळीतील गांधीनगर इकडे JVLR मार्गावरती भरधाव वेगामध्ये असणारी BMCची कचरा वाहतूक करणारी गाडी पलटली। सुदैवाने यात जीवितहानी झालेली नाही। कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील बेंडाई धनगरवाड्यामध्ये रस्त्या अभावामुळे उपचाराला विलंब झाला आणि महिलेचा यात मृत्यू झालेला आहे। खाटीवरून रुग्णालयात नेण्याची वेळ या गावकऱ्यांवरती आली। एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय। पाहत राहा न्यूज 18 लोकमत। तेलंगणामध्ये एका भरधाव बसने एका चारचाकीला जोरदार धडक दिली। ही अपघाताची दृश्य CCTV मध्ये कैद झाली। या बस चालकाने दिलेल्या धडकेत कारचं मोठं नुकसान झालं। नाशिकच्या पिंपळगावात हळदीच्या कार्यक्रमात तरुणाची हत्या करण्यात आली आहे। किरकोळ वादातून हत्या झाल्याचं उघडकीस आलंय। अंबिका तालुक्यातील विठ्ठलवाडी टोकेवाडी इकडे बैलगाडा शर्यत सुरू असताना बैलगाडा घाटाच्या शेजारी असणाऱ्या डोंगर टेकडीला आग लागली। या टेकडीवरील वाळलेलं गवत असल्यामुळे आगीनं क्षणार्धात रौद्ररूप धारण केलं। याचं गांभीर्य लक्षात घेत आयोजकांनी बैलगाडा शर्यत काही काळासाठी थांबवली होती।
पुण्यातील तरुणीला झिपलाईन हा साहसी खेळ भोवलेला आहे। झिपलाईनिंग करताना 30 फूट उंचीवरून कोसळून तरुणीचा मृत्यू झाला। या प्रकरणी आता वॉटर पार्क चालक आणि मालकावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाते। धुळ्यातील दोंडाईचा शहरातील गुलमोहर कॉलनीत एका भंगाराच्या दुकानाला भीषण आग लागली। या आगीची झळ आसपासच्या घरांना सुद्धा लागलेली आहे। यामध्ये संपूर्ण गोडाऊन जळून खाक झाले। बीडच्या आष्टी तालुक्यातील कडा इकडे व्यापाऱ्यांच्या घरामध्ये चोरट्यांनी शस्त्राचा धाक दाखवत सोन्या चांदीच्या दागिन्यांसह 2.5 लाखांचा ऐवज लंपास केलेला आहे। मात्र पळून जाताना हे चोरटे एका सीसीटीव्हीमध्ये कैद झाले। पुण्याच्या पेरणे फाटा इकडे भंगार गोडाऊनला भीषण आग लागली। या आगीमध्ये गोडाऊन संपूर्णपणे जळून खाक झालेले आहे। सुदैवाने कुठली जीवितहानी झालेली नाही। जालना जिल्ह्यातील भोकरदन शहरापासून जवळच असलेल्या फतेपूर इकडे 16 वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला। या प्रकरणी मृतांच्या नातेवाईकांनी हत्येचा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्थानकाबाहेर ठिय्या आंदोलन केलं। वाशिम कारंजा शहरातील सावरकर चौकात रेती घेऊन जाणाऱ्या ट्रकचं नियंत्रण सुटल्यामुळे ट्रक डिवायडरला धडकून वीज रोहित्राला धडकलेला आहे आणि तेवढ्यातच मागून येणाऱ्या ट्रकने सुद्धा अपघातग्रस्त ट्रकला मागून धडक दिली। यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला आहे। जळगावच्या अमळनेर तालुक्यामध्ये पुन्हा 4 ठिकाणी आग लागून शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालेलं आहे। यापैकी तरवाडे आणि ढेकू खुर्द या ठिकाणी विद्युत तारांच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। तर तेरवाडे इकडे मका आणि ठिबक साहित्य जळून 70 लाखांचं नुकसान झालं आहे। जळगाव सुवर्णनगरीत सोन्याचे दर आकाशाला गवसणी घालू लागले। 24 कॅरेट सोन्याचे दर तब्बल 99,400 रुपयांवरती गेले। चीनच्या खरेदीचा परिणाम भारतातील सोन्याच्या दरावरती पाहायला मिळतोय। जळगावात सोन्याने उच्चांकी दर गाठलाय। भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी रामगिरीमध्ये देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झालेली आहे। मंत्रिमंडळात संधी न मिळाल्यामुळे सुधीर मुनगंटीवार नाराज असल्याची चर्चा आहे। मंत्रिपद माझ्यासाठी कधीही महत्त्वाचा मुद्दा नव्हता, मी अजिबात नाराज नाही। फडणवीस आणि गडकरी भेटीमध्ये विविध विकास कामांवरती चर्चा झाली। याबरोबरच आम्ही राजकारणात आहोत तर राजकीय चर्चा होणारच असं स्पष्टीकरण सुधीर मुनगंटीवार यांनी दिलं आहे। मुंबईतील पाणी टंचाईला आदित्य ठाकरे जबाबदार आहेत असा गंभीर आरोप आशिष शेलार यांनी केलेला आहे। मुंबईकरांना हक्काचं पाणी मिळालं असतं पण आदित्य ठाकरेंच्या हट्टामुळे अनेक कामं लांबणीवरती पडलीत। गारगाई पिंजाळ या प्रकल्पाला आदित्य ठाकरेंच्या हट्टामुळे स्थगिती देण्यात आली असं आशिष शेलार म्हणाले। ज्योती मेटेंच्या उपस्थितीमध्ये शिवसंग्रामची राज्यस्तरीय बैठक पार पडली। शिवसंग्रामकडून आता राज्यव्यापी सदस्य नोंदणीला सुरुवात होणार आहे। शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काम अद्याप सुरू झालेलं नाहीये। शासनानं तातडीने याबाबत कार्यवाही करावी अशी मागणी ज्योती मेटे यांनी केली। दादागिरी, दहशत, खून, मारामाऱ्यात जाळपोळ, बलात्कार, भ्रष्टाचार यामुळे 2014 पूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये बदनाम होता। हे सगळं पाप नारायण राणे आणि त्यांचे गुंडगिरी करणारे कार्यकर्ते यांचं होतं अशी टीका माजी खासदार विनायक राऊतांनी केली। राणे कुटुंबियांच्या हाती सत्ता आल्यानंतर जिल्हा पुन्हा जुन्या मार्गावरती जातोय असं राऊत म्हणाले। अहिल्यानगर जिल्ह्याच्या कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांना अखेर राजीनामा द्यावा लागलाय। 13 नगरसेवकांनी बंडखोरी करत उषा राऊतांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला होता। दरम्यान विशेष सभा होण्याच्या आधीच नगराध्यक्षांनी राजीनामा दिला। त्यामुळे कर्जतमध्ये आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सोलापूर दौरा रद्द झाला। एकनाथ शिंदे शिवमेळाव्यासाठी सोलापुरात हजेरी लावणार होते। शिवसेना संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांनी शिवमेळाव्याचं आयोजन केलं आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोलापुरातील शिवमेळाव्याच्या जाहिरातीतून माजी आरोग्यमंत्री आणि आमदार तानाजी सावंत यांचा फोटो गायब असल्याचं पाहायला मिळतंय। तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत यांनीच या मेळाव्याचं आयोजन केलंय। मात्र फोटो वगळल्यामुळे चर्चांना उधाण आलंय। हिंदी भाषेच्या सक्तीला मनसेने विरोध केलाय। सरकारने GR मधून सक्ती शब्द काढून टाकावा अशी मागणी मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी केली। मुंबईच्या दादरमधील शिवसेना भवन परिसरात भाजपाकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे। मनसेला डिवचणारे बॅनर्स लावण्यात आले। ही नवे भाषेची सक्ती, ही तर महाराष्ट्राची भक्ती अशा आशयाचे बॅनर्स लावत मनसेला डिवचण्यात आले।
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवत भाजपाने संघटनात्मक बांधणीला सुरुवात केली आहे. अधिकाधिक गावखेड्यांपर्यंत पक्षाचा विस्तार करत मतदारांशी थेट संवाद साधण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. त्यासाठी राज्यभरामध्ये पहिल्या टप्प्यात 963 मंडळाध्यक्षांच्या नियुक्त्या पूर्ण करण्यात आल्या. आगामी जिल्हा परिषद नगरपालिका निवडणुकीमध्ये आम्ही मित्रपक्षांसोबत युती करणार नाही अशी भूमिका भाजप आमदार विजयकुमार गावित यांनी जाहीर केलेली आहे. CM-DCM युतीबाबत पक्षांना आदेश करतात, मात्र त्यांची पाठ फिरली की मित्रपक्ष विरोधकांना मदत करतात असा आरोप सुद्धा गावितांनी केला आहे. रायगडच्या रोहा तालुक्यात पुन्हा एकदा भाजपाच्या रोहा तालुका अध्यक्षपदी अमित घाग यांची निवड झाली आहे. यावेळेला कार्यकर्त्यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलेलं आहे. एकमेकांना पेढे भरवत फटाके वाजवत जल्लोष केला आहे.